मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 29 तारखेला मुंबईत मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर ओबीसी आणि मराठा आंदोलकांची शाब्दिक बाचाबाची समोर येते। जातीय तेढ निर्माण करणाऱ्या लक्ष्मण हाके यांची जीभ खरंतर हासाडणाऱ्यास लाखांचं बक्षीस देऊ अशी घोषणा मनोज जरांगे यांचे समर्थक मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांनी केली। दरम्यान माझी जीभ खरंतर कशाला हसडता, जीवच घ्या असं आव्हान देखील लक्ष्मण हाके यांनी केलं। लक्ष्मण हाके नावाचे एक ग्रस्त आहेत, ते जाणून बुजून मराठा आणि ओबीसी वाद निर्माण करण्यासाठी मनोजदादावर खालच्या शब्दात गेल्या अनेक दिवसापासून टीका करतायत, सातत्याने त्यांचा एकेरी उल्लेख करतायत, खालच्या भाषेत टीका करतायत। म्हणून माझं हाके यांना आव्हान आहे, इथून पुढे चुकूनही मनोजदादाला वाईट चुकीचं किंवा त्यांच्यावर खालच्या भाषेत किंवा शिंतोडे उडवणारं, त्यांचं चारित्र्य हनन होणारं कुठलंही वक्तव्य आम्ही खपवून घेणार नाहीत। अरे तुझ्याची भाषा खपवून घेणार नाहीत। तुम्ही लोकशाहीमध्ये संविधानिक गोष्टीने टीका करा, आम्ही त्याचं स्वागत करू। लक्ष्मण हाकेंचं आंदोलन कधी सुरू झालं महाराष्ट्रानं बघितलंय। लक्ष्मण हाकेची पहिल्या वर्षभरातली आंदोलनाची भाषा महाराष्ट्रानं बघितलेली। बक्षीस जाहीर करावं, त्यांनी आमचा जीव घ्यावा, आम्हाला गोळ्या घालाव्यात। मंडल आयोग लागू होत असताना 90च्या दशकामध्ये या महाराष्ट्रामध्ये जर मंडल आयोग लागू झाला तर महाराष्ट्रात रक्ताचे पाट वाहतील असं इथली माणसं बोललेले आहेत। त्यामुळे ही भाषा नवीन नाही आम्हाला, त्यामुळं चालवावं आमच्या गळ्यावर सुरी। जीभ काय हसडताय, चालवा आमच्यावर, आम्ही ओबीसीच्या हक्क अधिकाराची भाषा बोलतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।